मोठी बातमी पुण्यातून आणखी एक जमीन घोटाळा उघड झालाय। राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तहसीलदार सूर्यकांत येवलेसह शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आणखी एक जमीन घोटाळा उघड झालाय आणि त्यातही तीच नावं पुढे येत आहेत। निश्चितपणे पुण्यातल्या मुंडवा प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातल्या बोपोडी जमीन प्रकरणाचा आणखी एक गुन्हा जो आहे तो आता दाखल करण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळून अपहार केल्याप्रकरणी हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। शीतल तेजवानी यांच्यासोबत दिग्विजय पाटील यांच्यासह इतर 7 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे अमिडिया एंटरप्राइजेसचं नाव या संपूर्ण गुन्ह्यामध्ये घेतलं असलं तरी सुद्धा या गुन्ह्यामध्ये सुद्धा पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत पार्थ पवार यांचे, मात्र पार्थ पवारांचा या खडक पोलीस ठाण्यात जो दाखल असलेल्या गुन्ह्यात अमिडिया एंटरप्राइजेसवर जो गुन्हा दाखल झालाय त्याच्यात पार्थ पवारांचं नाव नाहीये। त्यामुळे शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा जो आहे तो बोपोडीच्या एका ऍग्रीकल्चर लँडवर जमीन मिळवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। ठीक, धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। तर पुण्यातला आणखी एक जमीन घोटाळा बोपोडीतनं, यातही शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर गुन्हा दाखल झालाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।